सामाजिक, धार्मिक, राजकीय व शैक्षणिक कार्यात महिलांचे योगदान अग्रेसर. 22 महिलांना आदर्श नारी जीवनगौरव पुरस्कार प्रदान. संत तुकाराम सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम. महिला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हक्काचं संरक्षण व त्यांचे सशक्तीकरण आणि समाजातील सामाजिक, धार्मिक, राजकीय व शैक्षणिक कार्यात महिलांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. महिलांचा समाजात आदर केला जातो, ज्यांनी समाजात एक वेळीच अशी चांगल्या प्रकारची ओळख निर्माण केली आहे. महिला विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. या योजनेअंतर्गत काही महिला वंचित आहेत. प्रत्येक योजनेची माहिती व्हावी, महिलांना समान संधी मिळायला हवी, प्रत्येक समाजातले महिलांची मान उंचावी, यासाठी महिलाला सन्मान मिळायला हवा. हा प्रत्येक घरात मा जिजाऊ, मा सावित्रीमाई तयार झाल्या पाहिजेत. आपण जागतिक महिला दिन साजरा करतोय, महिलांचा आदर आणि सन्मान करण्याचा संदेश देतोय. म्हणूनच महिला सशक्त झाली तरच समाज सशक्त होईल, यात शंका नाही. हे आपण प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते तथा विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांनी केले. नुकताच आपलं घर नळदुर्ग येथे संत तुकाराम सामाजिक संस्था बाभळगाव यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा आदर्श नारी जीवनगौरव पुरस्काराने 22 महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळेस अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते. प्रथमतः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. अंदूर येथील स्वर्लता, सरिता ढेपे, सचिन ढेपे, रेखा सोनटके आणि चंद्रकांत गुड्ड यांनी खूप चांगल्या पद्धतीने सदाबहार गीत गात सादर करून रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष दयानंद काळुंके यांनी केले. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी किशोर गोरे, विजयकुमार माने, अध्यक्ष महिला बालकल्याण समिती धाराशिव, आदर्श उद्योजिका अंबिका गावडे, बालकल्याण समितीच्या सदस्य ॲडव्होकेट नैना भोसले, ॲडव्होकेट सुजाता माळी, ॲडव्होकेट दीपाली जागीरदार, वैशाली धावणे, बालकल्याण मंडळाचे सदस्य डॉक्टर आसुरबा कदम हे होते. प्रत्येकाने आपापले मनोगत व्यक्त केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना संत तुकाराम सामाजिक संस्था बाभळगाव यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनिता विक्रम गायकवाड, अनिता आत्माराम पवार, आशा भिसे, साक्षी अरविंद बनसोडे, अरुण विश्वनाथ कानडे, सविता प्रकाश अवचार, संगीता संजय सावळकर, उमादेवी सातलिंग स्वामी, स्मिता ज्ञानेश्वर फडणीस, नैना मुरलीधर भोसले, ॲडव्होकेट सुजाता लक्ष्मण माळे, ॲडव्होकेट दीपाली शिवाजीराव जागीरदार, ॲडव्होकेट वैशाली धावणे, राहुल संजय पाटील भोसले, बेबी सरोजा विजयकुमार माने, अंबिका मल्लीनाथ गावडे, रेखा सिद्धू सोनटके, सरिता सचिन ढेपे, आशाबाई प्रदीप पाटील, जयश्री भगवान कांबळे, सुलक्षणा प्रवीण आनंद गावकर, शैला दिगंबर मुळगडे या महिलांचा आदर्श नारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर संतोष पवार यांनी केले. तर आभार अंदूर गावचे माजी सरपंच प्रबोध कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रबोध कांबळे, अनिता काळुंके, अनुसया कांबळे, संगीता क्षीरसागर, पत्रकार सचिन तोगे, संजय आलोरे, SK गायकवाड, माणिक निर्मळे, शिवशंकर तिरगुळे, दादासाहेब बनसोडे, प्रदीप पाटील यांनी परिश्रम घेतले. नळदुर्ग लाईव्हसाठी दादासाहेब बनसोडे, नळदुर्ग. आदरणीय पन्नालाल भाऊ सुराणा यांना मी बोंबावून नावाचं काव्यसंग्रह अर्पण केले. 93चा प्रलयकारी भूकंप झाला. माणसं आणि जनावरं एकाच स्मशानात मरू लागलेली होती. आई बाळासाठी टाहो फोडत होता, बाळ आईसाठी टाहो फोडत होता. त्यावेळेस माझी शाहिरी ह्या दबलेल्या, पिचलेल्या, रडणाऱ्या माणसासाठी उपयोगाला पडला आणि तेव्हापासून आज तागायत मी भाऊशी आणि राष्ट्रसेवा दलाशी जोडलेलो आहे आणि त्याच पद्धतीने मी सध्या मार्गक्रमण करतोय. माझं भाग्य आहे भाऊ या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे. प्रमुख अतिथी म्हणून आमचे मी अगदी मनापासून आपले आभार मानतो. जे सत्कार मूर्ती आहेत आमची, तुमचीही आमच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेल्या भगिनी आहेत, त्यांचेही मी आभार मानतो. इकडं पत्रकार बंधू आहेत,
जय मल्हार पत्रकार संघही नेहमी मदतीला अग्रेसर असतो. त्यांनी या कार्यक्रमामध्ये आपला कार्यक्रम असा समजून त्यांनी भाग घेतला. आमची बाहेरगावची लांबून ही मंडळी आलेली तुमची अगदी मनापासून आभार मानतो. या चिमुकल्यांसाठी हे सगळं गीत गायन चाललं होतं, तर तुम्हाला धन्यवाद. आणि हे शेवटचं गीत या ठिकाणी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला आवर्जून सहाय्य केलेलं आहे, मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. त्या सर्वांचेच या ठिकाणी आभार मानतो. आणि स्वर लताची आमचे चंद्रकांती मुंडे साहेबांना विनंती करतो की फकीरचा तुला दंडवत हे गीत सादर होईल आणि या गीतानंतर या कार्यक्रमाचे सांगत